अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी मुभा दिली आहे। 4 एप्रिलपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार आहे। मात्र यातही काही अटी ठेवण्यात आल्यात। यावरूनच विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। इराण इस्रायल युद्धामुळे भारताचा तेल पुरवठा खंडित झालाय। आता भारत रशियाकडनं तेल खरेदी करणार आहे। अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 4 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे। अमेरिकेनं तेल खरेदीसाठी तात्पुरती सूट दिली। पश्चिम आशियातील युद्धस्थिती आणि तेल पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारताला ही मर्यादित सवलत दिली आहे। ही सूट फक्त समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या कार्गोसाठी लागू असेल। नवीन तेल खरेदीला परवानगी नसणार आहे, असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं स्पष्ट केलं। समुद्रात असलेल्या रशियन टँकर्समधून तेल खरेदी करण्याची परवानगी भारताला मिळाली आहे। मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी अमेरिकेनं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे। युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये रशियाच्या लुकोइल आणि रॉसनेफ्ट या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले होते। जानेवारी महिन्यात भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात घटून दररोज सुमारे 11 लाख बॅरलवर आली होती। नोव्हेंबर 2022 नंतरचा हा सर्वात कमी आकडा होता। अमेरिकेनं शुल्क लावल्यानंतर रशियाकडनं होणारी तेल आयात 21.2 कमी झाली होती। मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यामुळे तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला। जागतिक तेल पुरवठ्यापैकी 20% पुरवठा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणनं नाकेबंदी केल्यानं परिस्थिती गंभीर झाली। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या। आज सकाळी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $83.7 वर पोहोचली। असं असलं तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाही असं समजतंय। भारताकडे सध्या 2 महिने टिकेल इतका तेलाचा साठा नक्कीच आहे। मात्र आपल्याला नंतर जर ही युद्ध संघर्ष लांबला तर आपल्याला अरेंजमेंट करणं गरजेचं होतं। आणि आता जेव्हा रशियाकडनं आपल्याला 1 महिन्याची सूट दिली गेली ऑइल परचेस करण्याची, तर ती आपल्यासाठी महत्वाची बाब आहे। आता आपण रशियाकडनं 11 लाख बॅरल्स हे ऑइल इम्पोर्ट करतो पर डे आणि साधारणतः 25 लाख बॅरल्स पर डे पर्यंत आपण इम्पोर्ट करू शकतो। याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेलाच्या ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये समतोल आणि स्थैर्य टिकण्यास मदत होईल। तेलाच्या किमती युद्ध झाल्यापासून ऑलरेडी $11 वाढले आहेत। रशियाकडनं आपण जे तेल घेऊ ते आपल्याला कन्सेशनल प्राइस मध्ये मिळेल। त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनात एक महत्त्वपूर्ण दिलासा आहे। यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत। भारताकडून कुणी काय खरेदी करायचं हे अमेरिका ठरवतंय। नरेंद्र मोदी अमेरिकेच्या हातची कठपुतली झालेत असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। तर राऊतांनी खालची भाषा वापरल्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवते असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। अमेरिका भारताला सांगते की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला, आम्ही नाही ठरवत आहोत। भारताला अमेरिका नाचवते आहे। नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतळे आहेत। अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने फॉरेन सेक्रेटरीने जे ट्विट केलंय समाज माध्यमावर की आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे, परवानगी गुलामांना देतात। गुलामगिरीच्या खाईत असणं कशाला म्हणतात? ज्या वेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकाला होती, 11व्या क्रमांकाला होती। आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर आले। संजय राऊत याला गुलामगिरी म्हणत नाहीत तर याला स्वाभिमान म्हणतायत। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी देश 140 कोटी जनता आपलं देशाचं नाव अभिमानाने स्वाभिमानाने घेते। गुलामगिरी संजय राऊत तुम्ही करतायत। ज्या पद्धतीनं काँग्रेसची गुलामगिरी करायची, राहुल गांधींची गुलामगिरी करायची, हे तुमचा धंदा झालाय। भारत पाकिस्तानचं युद्ध आपण थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प अनेकदा करत असतात। आता भारतानं रशियाकडनं तेल खरेदी कशी आणि कधी करावी हे देखील अमेरिका ठरवतीये। त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।